अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक। कोकण की दुनिया में आपका स्वागत है। खुशामदी। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। जस्ट नाव मी तिलकुट रेसिपी बनवली आहे आणि ताबडतोब लागल्या हाती भाजी, गवारची भाजी, बघा बावचो साफ करून मी पाण्यात टाकून ठेवले होतात। त्याची तुम्हाला आता मी रेसिपी दाखवणार आहे, तिलकुटची गवार। तवा व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून घ्या। हा शॉर्टकटला व्हिडिओ होणार आहात आणि खंते जाऊ नको लागोपाठ 2 व्हिडिओ येतात आणि व्हिडिओ तुमचे कसे लागले तात, कसे वाटले तात तुम्हाला ती कमेंट बॉक्सला नक्की सांगा। ओके, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व्ह्यूअर्स, गवारची भाजी मतलब बावचीची भाजी तिलकुटांची बनवायच्यासाठी त्याचा प्रोसेस ऐसा आहे की मी गॅसवर एका पॅनला पाणी गरम करायला ठेवलो आहे आणि त्यातला ही धवलेली बावची बॉईल करायला टाकीन। तिलकुटांची भाजी बनवायला गवारला बॉईल करायला लागते। ही भाजी किती आहे? अर्धा किलो आहे, पाव किलो आहे? अर्धा किलो आहे। अर्धा किलो जी पण सांगणं इम्पॉर्टंट आहे। जी जी, अर्धा किलो गवारची भाजी साफ करून बघा आवडी जाईली आहे। आणि कांदो बेस घ्यायचो असते आणि त्याला मी कांदो घेतलो आहे। 3 मोठे मोठे कांदे घेतले आहेत, जम्बो प्याज होते, जम्बो ऑनियन्स। आता ह्यातला मी टाकणार आहे व्ह्यूअर्स, बॉईल करताना मी मीठ टाकणार आहे। चवीनुसार तुम्ही मीठ घ्या, कारण तिलकुटात पण मीठ आहे, त्या हिशोबाने तुम्ही मीठ घ्या। मी पावणा टीस्पून मीठ टाकलो आहे आणि आता ह्याला ठेवीन बॉईल करूयाला। ही हाफ डन झाली भाजी की मग आपण गॅस बंद करूयाचो आणि त्यांचं पाणी स्ट्रेन करून घ्यायचा। व्ह्यूअर्स, हा ते गवार बावची बॉईल होते थटपर्यंत आपण दूसरी पैन गरम कर। नहीं, ऐसा नहीं बोलते। इधर गवार बॉयल हो रहे हैं और उधर पढ़े लिखे भुने जा रहे हैं। ऐसा तुला पहिला मजाक की सुचली, बस मजाक करता था, त्याची सच्ची समजायला नाही कळायला तुम्ही डोकं वाल नहीं पता ये पढ़े लिखे कांदे पढ़े लिखे जो होते ना नीचे जमीन में उगते, जमीन में उगते यानी पड़े हुए, और गवार बोले तो वो बेल के ऊपर आती है ना। गवार लटकती है ना। यस, पॅन गरम झाली व्ह्यूअर्स, तेल टाकूया। माशाअल्लाह, कांदो जास्ती आहे मगून तेल पण जास्ती घेतलाय आणि इतका पण नाही घ्यायचा व्ह्यूअर्स, कारण तिल जे असतात काले तिल असतात ते ऑइली असतात, त्यातला मोप ऑइल असते आणि त्याचा ऑइल पण निघते, घाणीतला तिलाचा तेल पण मिळते। तवा एकदम जास्ती तेल करू नको, नाही ते भाजी इतकी चिपचिपी होईल की खायला तोंडार मारेल। तवा मी माझ्या हिशोबाने तेल घेतलो आहे। आपण रोटीनी खाऊ ना, रोटीशीच खाल्ली जाते ही भाजी। मग ती रोटी गव्हाची असो, चावलाची असो, जोंधल्याची असो की बाजरी ज्वारी जी पण असो जी, मला ते गव्हाच्या रोटी सोबत बेस लागते। तेल गरम झालं आहे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माशाअल्लाह, त्यातलं थोडासा मीठ टाकीन मी, कांदा परतून घ्यायला। बघा किती आहे, अर्धी चम्मच पण नाही आहे, कारण की आतला आपण बॉईल करताना पण मीठ टाकला हवा आणि तिलकुटातला पण मीठ आहे, याचं मतलब की जास्ती मीठ त्यातला आता ती घेणार नाही, तोंडाची भाजी निघून जाईल। मीठ तो क्या अपन हिसाब में ही ले रहे, ऐसा कुछ नहीं। ठीक आहे, याला मी आता फ्राय करायला ठेवी ढक्कन मारून। माशाअल्लाह, देखो गवार कैसे बॉईल हो रही है। जरा ढक्कन उठाना। आई वाह, ये देखिए गवार बॉईल होकर पड़ी लिखी होगी अभी। सही है व्ह्यूअर्स, कांदा बघूया किती चाललोय। कांदो झालोय होय आणि आता आपण बावची बघूया। बावची पण शायद झाली असेल। माशाअल्लाह, हाफ डन करायची आहे, झाली आहे। आपण गॅस बंद करू आणि पाणी स्ट्रेन करू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माशाअल्लाह, चालन बेस कमी येली नाही। अल्हम्दुलिल्लाह, या सगळ्या कामासाठी चालन असते ना। अल्हम्दुलिल्लाह, या रहमतल्लाह, हादी अल्लाह। व्ह्यूअर्स, आता यातला मी तिलकुट सोडली, तिलकुट टाकून थोडी देर परतून घेईल।
1 टेबलस्पून थोडा जास्ती. काय टेबलस्पून? अंदाजी टेबलस्पूनचं तेल दिसले पाहिजे. माशाअल्लाह. त्या हिशोबात आपण आपला अंदाजाने टाकायचो. नाही, ते ॲक्च्युली काय, मला तेलकट जास्ती असला ना ते बेस वाटते, पण घरात पोळा कशी खात नाही. विवर थोडासा तुम्ही घेऊ शकता वाढवू शकता तेलकट. आत्ताची जी पोरं आहात ना, ही तिलकुटची भाजी खाया नाही मागतात. काय बोलतात माहिती आहे? खाय मग बारीक बारीक केस आम्हाला खाया नाही जात, मग ती लोक खात नाही. आणि मग ही आवरी भाजी बनवलेली गव्हावर टाकल्या. नाही, मी आहे ना खाणार. का टेन्शन घेत असतो? तू खाशील, मी खाईन. मी खाणार आहे ऐसा. अरे आपण 2 टाइम खाऊ. 4 टाइम खाल्ला तरी कपड्याला अर्धा किलो भाजी आहे. त्या हिशोबाने मी थोडंसं तिलकुट कमी घेतला आहे. तुम्ही आणखीन 1 टेबलस्पून टाकू शकता. थोडीशी भाजी असती ते मी जास्ती तिलकुट टाकून माझ्या एकटीसाठी किंवा ह्यांच्यासाठी बनवली असती, पण आता ही पोळा पण खाणारी आहात, त्यांना गवारची भाजी पसंत येते, पण तिलकुट टाकल्यावर त्यांच्या माथ्याची नस उडते. ठीक आहे. जाईल आता आपण काय माशाअल्लाह खुशबू येते तिलची. येस. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह फॉर एव्हरीथिंग. माशाअल्लाह. त्याला टाकून रीतीने रीतसर वरती खालती करू. अल्हम्दुलिल्लाह. नॉनस्टिक कुकवेअर आहे. याचा फायदा ही आहे की गॅस फास्ट पण असलो तरी ती जळणार नाही. थोडा क्रिस्पी होईल. चीज क्रिस्पी जरूर होते फास्ट गॅसवर नॉनस्टिक कुकवेअरला. मी काय थोडासा टाक बोलते आता तिल ते चालेल तुला. म्हणजे काय थोडासा ऍड करीन मी तिलकुट. पोरांचं टेन्शन दुसरा काही नाही. सोड ना पोरांना बोल दाल खावा. सॉरी, थोडे घरेलू बातें आणि पर्सनल बातें पण माझी शेअर होतात. नाही ती काही बात नाही. हे बघ, पर्सनल म्हणजे काय, आजकालची पोरा जी आहेत ना व्हेजिटेबल्स खाया मागत नाही. त्याला माहिती आहे ना. चिकन फ्राय पाहिजे खाली बस. तंदुरी चिकन. ही आपल्या घराचीच बात नाही, ही पुऱ्या दुनियात चाललेलं आहे. घरोघरी तोच परी म्हणजे ती मॅगी 2 मिनिट पोरांना ती चालते. नाही ती बनते. तुम्ही लोक जास्ती करतात ती अलग है. 2 मिनट में ही होती है. अरे बाबा, बॉईल करने का पानी उसमें डालो, 2 मिनट रखो, निकाल दो, हो जाता है. ठीक है ओके. पर माझा बोले तो हेच मतलब आहे की पोराच्या मंगती फिरून बाबा खा रे त्यांना बाबा नाही त्या बाबाला ना काठी घेऊन झोडियाचा आणि खावयाचा. पण ती त्यासाठी पर्सनल बात ऐसा नको बोलू घराची. हे सगळ्यांच्या घरात पोरांची नाटकात व्हेजिटेबल्स अजिबात खाया मागत नाही. जितकी पण तमाम बच्ची देश दुनियांची बच्ची तुम्ही ज्याने पण माझं ब्लॉग व्हिडिओ आमचं बघत असाल तर बच्चा लोकांनी तुमच्यासाठी माझं जो खास मेसेज आपल्या पॅरेंट्सला, बाबाला, मम्मी पप्पाला, मम्मा अब्बूला नको सतव. मम्मा अब्बू जी सर्व करतील खायला, अल्लाह रब्बुल इज्जत जी देते ती खावा. तुम्ही शाळे बच्चे हाव, तुम्ही शिकता पडता व्हाव, देश दुनियातलं तुम्ही फिरता व्हाव, तुम्ही बघता व्हाव, सगळ्या दुनिया जहा बघता व्हाव, तर मा बापला नको सतव. प्लीज जी मम्मा बनवेल ती खावा. भाजी ती इतकी टेस्टी चीज आहे, भाजी ती इतकी मतलब ताकतवर चीज आहे. ग्रीन लिफी व्हेजिटेबल वगैरे हे सगळे जे व्हेजिटेबल्स आहेत ते आपल्या बदलला रिक्वायरमेंट आहे त्याची. तेव्हा तुम्ही फक्त चिकन मटन ही ती खाण्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट नको करू. नाही, माझा काय बोलायचं मतलब आहे पहिल्यापासून हे रिवाज आहे. पहिले आम्ही लहान होता तेव्हा म्हणजे मटन जी होता ना, मटन बकऱ्याचं मटन कमीत कमी 30 रुपये किलो, 40 रुपये ऐसा होता. मग लास्टला मी होशा द्यायला तेव्हा 100 रुपये द्यायला. पण हे हप्त्यात एकदा आपल्या घरात मटन यायचा. आणि बाकीच्या दिवसाला दाल भाजी हर तरीक्याची भाजी. मग हप्त्यात एकदा मटन एकदा कोंबडी ह्या तरीक्यातच चालले जातात ते. ते मटन पण खाल्ला पाहिजे. आणि मग हप्त्यात 3दा जर ही चीज बनली ते बाकीचे 4 दिवसात त्याला व्हेजिटेबल्स नको होते. व्हेजिटेबल्स हर व्हेजिटेबलला अलग अलग विटामिन आहे. मी मानता मटनला तुम्हाला 108 विटामिन्स मिळतील, पण व्हेजिटेबल्स
मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आपल्याला खाल्लाच पाहिजे. आपल्या चामड्यासाठी बेस, आपल्या स्किनसाठी बेस असते. मोप विटामिन्स असतात, हर एक अलग अलग विटामिन्स असतात. जी बिलकुल. आता सगळ्यात मोठी बात ही आहे की आपल्या कुराणला, म्हणजे कुराण सगळ्यांसाठी उतरलेलं आहे, हर मजहबसाठी आहे, ती हर इन्सानसाठी आहे. की त्यातला लिखलेलं आहे सुरातुल रहमानला की नियामत अल्लाने दिलेली आहे, सगळी तुम्ही खावा, है ना. जी ते खाल्ला पाहिजे ती. गवारजी बॉईल करून ठेवलेला पाणी होता, मी थोडंसं त्यातला टाकीन ताकी गवार आहे ना ती जरा नरम नरम मस्त लागेल तोंडाची. कोण टाकत असतील, कोण नाही टाकत असतील, पण मी टाकतात. पण ही जर पाणी थोडा घेतलं तर आणखी एक काय बेस बात आहे की बॉईल केल्याच्यानंतर व्हेजिटेबलचं जे विटामिन असते ते बॉईल पाण्यात येते. आणि ती पाणी जर आपण ऐसा पण सूप बोलून पण पियालो ना, ते ती बेस्ट आहे आपल्याला. नाही पण मी पिणार आहे व्ह्यूअर्स, मी सांगताय तुम्हाला, मी कटवं भरून ती पाणी पिणार आहे. दॅट्स वाय आय एम हेल्दी. ठीक आहे. आता भाजीला मी 5 ते 6 मिनिटात स्लो गॅसवर सोडीन. तवसर आपण दुसरी कामं करूया. काय करता हे बघा, यांची सूप पियाची तयारी चालू. अपने बॉडी को वाटर बहुत चाहिए, तो ऐसे ऐसे भी आप पिएंगे तो पानी का पुरवठा होता है अपने बॉडी में जी. और सबसे बड़ी बात है ये देखिए, थोड़े मैगी के क्यूब्स टाकियाचे होते. हाँ, मैं क्या बोलता हूँ, वो नौर का सूप आता है मतलब, यस, वो ऐसे भाजी के पानी में बनाएंगे तो और मस्त मजेदार लगेगा. मजा, टेस्टी रहेगा, हेल्दी रहेगा. माशाल्लाह. हाय ना आपल्या जवळ देऊ काय? मला नको. ठीक. माशाल्लाह माशाल्लाह, खुशबू आहे. 5 मिनिटं आम्ही त्याला तिलकुटातला शिजत ठेवला स्लो गॅसवर. तर बघा किती मस्त बनलेली आहे भाजी. आतला जी पाणी आपण टाकला होता थोडा गायब झाला. हा, ती साफ सुकलेला आहे बघा, एकदम साफ सुकलेला आहे. माशाल्लाह, भाजी एकदम इच्छेनुसार हौशी परवन बनलेली आहे. आता रोटीच्या सोबत आपण ह्याला खा. ही मिरच्या अल्हम्दुलिल्लाह. अहो ही मिरच्या ना, ही बागेत शिजान मिरच्या हाणलू. व्ह्यूअर्स बघा, थोडा लेट झाला काढया, मग एक मिरची कुशिया लागली. बाकीचे ह्यो मिरच्यो आमच्यो बागेंशी ताजो झाड आम्ही झाडाशी हाणला. आम्ही लोक मिळून लावतो सगळी झाडं. आम्ही दोघा मिळून काही ना काही प्लांट्स वगैरे. हे कैसे आहेत मी तुम्हाला सांगता, ही मिरच्या कशी आलेत ही सांगायचं कैसा आहे. ह्या मिरच्या जी आपण हाणतो बाजारांशी, ते मिरची जास्ती राहिले आणि सुकलेत ते मी काय करता, त्याला निमराट ठेवता, थोडा सुकल्याच्यानंतर मग त्याला बी बनवून जमिनीत लावता, याने मग ती जर्मिनेट होते आणि त्याचेच ते मिरच्या म्हणजे मी पैदा होतात, पौधे निघतात जमिनींची आणि मग त्याची झाडं होतात, बागेतल्या झाडं पसरतात आणि मग ती झाडं एक झाड करून अशी मिरच्या ते 4 आणि आम्ही लोक अशी मिरच्या काढतात. 10-12 मिरच्या बारीक बारीक आहेत, ते मोठे होण्यासाठी ठेवलो आहे. जी व्ह्यूअर्स, झाला आपला तिलकुट रेसिपी पण झाली आणि तिलकुटची भाजी गवारच्या आतला टाकून ती पण रेसिपी झाली. अल्हम्दुलिल्लाह. मोप दिसाची चाहत होती तिलकुट तुम्हाला दाखवीन आणि ती झाला आहे. अल्हम्दुलिल्लाह. व्हिडिओ पुढं वॉच करा आणि नक्की सगळ्यांनी जितके मला व्ह्यूज येतात सगळ्यांचे कॉमेंट्स यायला पाहिजे. जसा केला व्ह्यूज येतात माझे. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. जजाकल्लाह खैर तमाम व्ह्यूअर्सचा, तमाम माझ्या सबस्क्रायबरचा. भाजी काढ आणि जरा खाऊन ते ऐसा ठीक आहे. ऐसा घ्यायचं नाही बघा ह्याच्या बोलल्यानुसार चिमचीत घे. ओके, मी आता गॅस बंद करताय आणि भाजी थोडी परोसताय आहे. माशाअल्लाह, एक नंबर भाजी दिसते. ह्यातच काढताय जास्त. बस 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 आहे ना. बस. चिमचीने खावाल की हाताने खावाल? चिमचीने खावा आणि ते बोटबीट खाऊन टाकाल. मी नाही खाणार बाबा, मला गरम नको होते. तुम्ही खावा, घ्या खावा. माशाअल्लाह, सावराची रोटी एकदम उत्तम ह्याच्यासोबत खायला. पण तुम्ही सावराची रोटी नाही देणार आहे, गव्हाची रोटी आहे. चालेल, नो प्रॉब्लेम. चालेल ना. नेक्स्ट टाइम इंशाअल्लाह. काय करूया इंशाअल्लाह. विवाह छोटी मोठी आमची कोशिश असते
दोघांची गोसबायकांची की तुमच्या सामने एक नवीन नवीन रेसिपी कोकणी ट्रेडिशनल रेसिपीज तुमच्या समोर हाडण्याचो आमचो एक मोटिव्ह आहे आणि आम्ही तो करता अल्हम्दुलिल्लाह. तुम्ही आम्हाला लाईक पण करता वा आमचे व्हिडिओज वॉच करता वा आणि तमाम देश दुनियातल्यान माणसां बघून आम्हाला कॉमेंट्स पण पास करतात की माशाल्लाह मग बेसोनी रेसिपी बनवला मग ट्रेडिशनल है अशी है तशी गावाच्या यादी ताजा ठेवता वा त्यापैकी आम्हाला तुम्ही लोक त्याचे कॉम्प्लिमेंट्स देता वा आम्हाला मग बेस वाटतं हे आणि असेच कॉम्प्लिमेंट्स पुरेपुरे आम्हाला पास करत राहा. मग खुशी होते आणि इन्शाल्लाह बघूया नेक्स्ट व्हिडिओ पण जल्दीच येईल तुमच्या समोर. वेट करा कधी जाऊ नको चॅनल सोडून. अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ने हमला ताकत हिम्मत देवी. वी आर वर्किंग हार्ड. मेहनत रंग लाएगी कब? जब आप मेहनत करोगे, आप मेहनती बनोगे. तो वैसा हम मेहनती हैं और मेहनत कर रहे हैं और इंशाल्लाह और भी 100% के ऊपर मेहनत करेंगे. तो ऐसे ही बने रहिए कोकन की दुनिया 2, 3, 2, 4 पर. आपको देखने के लिए बहुत कुछ मिलेगा. अल्लाह आप लोगों को सलामत रखे, खुश रखे, आबाद रखे, आपकी तमाम मुश्किलात दूर करे, आपके घर में खुश वक्ती दे, आपका जोड़ा सलामत रखे. चलिए फिर मिलते हैं अगली वीडियो में. अल्लाह हाफिज. टेक केयर. हैव अ नाइस डे.